विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ इयत्ता 5वी वर्गातील महत्वपूर्ण असा घटक पाहणार आहोत. त्याच घटकावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर पहिला प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेंटीमीटर व 8.4 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता काटकोन त्रिकोण म्हटलं की 90 अंशाचा कोन येतो. त्या 90 अंशाच्या कोनाच्या काटकोन करणाऱ्या बाजू आपल्याला दिल्यात. काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे ही बाजू दिली आहे 7 सेंटीमीटर, ही बाजू आहे 8.4 सेंटीमीटर. मग या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणजे म्हटलात तेच 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. बाजूंचा गुणाकार मग 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू आहेत 8.04 गुणिले 7. मग या 2 न त्या संख्येला आपल्याला भाग जातो. 2 8.0 2 4 गुणिले 7. आता गुणाकार करायचा आहे. 7 2 14 हाताला 1, 7 चौक 28 आणि 1 29.04 चौरस सेंटीमीटर. या पुढील प्रश्न आहे, एका त्रिकोणाचा पाया 25 सेंटीमीटर व उंची 42 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? मग पाया आणि उंची दिली आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग 1/2 जशाच तसे पायात दिलेला आहे आपल्याला 25 सेंटीमीटर गुणिले उंची दिलेली आहे आपल्याला 42 सेंटीमीटर बरोबर. त्या 2 न 25 ला तर भाग जात नाही, पण 42 ला जातो. 25 1 25 गुणिले 2 2 4 2 1 2. 25 आणि 21 यांचा जर गुणाकार केला तर 25 1 25 ला 5, हातचे आले 2 आणि 25 2 50 आणि हातचा आलेला 2, ते झाले 52, म्हणजेच 525 चौरस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? मग काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या आहेत. एक बाजू दिली आहे 7 सेंटीमीटर, दुसरी दिली आहे 24 सेंटीमीटर. पण आपल्याला हे माहिती आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ परिमिती जर करायची असेल तर आपल्याला ह्याच्या तिन्ही बाजू माहित पाहिजे. हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण म्हणल्यानंतर हा आहे पाया, ही आहे उंची आणि अगोदर आपल्याला तिसरी बाजू म्हणजेच कर्ण काढून घ्यावा लागेल. आणि हा कर्ण काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करावा लागेल. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला तिसरी बाजू मिळेल. मग प्रमेय काय आहे? कर्णाचा वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. आपल्याला उंची दिली आहे 24 चा वर्ग,
पाया दिलाय 7, 7चा वर्ग, 24चा वर्ग होतो 576, अधिक 7चा वर्ग होतो 49. यांची जर बेरीज केली 6 आणि 9 झाले 15, शिला 5, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, शिला 2, हातचा आला 1, 5 आणि 1 6 म्हणजे 625. तर कर्ण वर्ग बरोबर आलं 625, म्हणजेच कर्ण बरोबर येते वर्गमुळात 625, त्याचाच अर्थ होतो 25. तिसरी बाजू जी आपल्याला मिळालेली आहे ती 25 मिळाली. आता आपल्याला या त्रिकोणाची परिमिती काढता येते. मग त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज किंवा तीन बाजूंची बेरीज करा. तर काय होईल? 24 अधिक 25 अधिक 8. यांची जर बेरीज केली तर उत्तर मिळेल 7 आणि 5 12, 12 आणि 4 पण 16, 6 चला 1, 3 आणि 2 5 म्हणजे 56 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो.